दीक्षा राणी आणि अन्वी स्पोर्ट्स नागाव मोरबी टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय। ओमकार पाटीलच्या नेतृत्वाखाली ही टीम खेळते। दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर एनडीआर वॉरियर्स तळेकर मोरुड विजय घाणेकर यांच्या नेतृत्वाखाली टीम खेळताना आपल्याला पाहायला मिळेल। एक टीम पहिली जिंकली त्यानंतर हारली आणि एक टीम हारली त्यानंतर जिंकली। अशा पद्धतीने या दोन्ही टीम आता समसमान स्थितीवर आलेल्या आहेत। दोन्ही टीम हरल्यात, दोन्ही टीम जिंकल्यात आणि आता यामध्ये जो जिंकेल तो सुपर 16 साठी क्वालिफाय होताना आपल्याला पाहायला मिळेल। तर सुपर 16 तर सुपर 16च्या मॅचेस कशा होणार आहेत ते आमच्यापर्यंत पोहोचतंय। सुपर 16च्या मॅचेस अशा प्रकारे होतील। A1 B2 बरोबर खेळताना पाहायला मिळेल, B1 A2 बरोबर खेळताना पाहायला मिळेल, C1 D2 बरोबर खेळताना पाहायला मिळेल, D1 C2 बरोबर खेळताना पाहायला मिळेल, E1 F2 बरोबर खेळेल, F1 E2 बरोबर खेळेल, G1 S2 बरोबर खेळेल आणि H1 G2 बरोबर खेळेल। अशा प्रकारे सुपर 16च्या मॅचेस असतील। यस, म्हणजे जो पहिला गटात जो टॉपर राहिला दोन्ही मॅचेस जिंकून तो त्या गटातला पहिला आहे आणि एक मॅच हरून सुद्धा जो क्वालिफाय झालाय तो त्या गटातला 2 आहे। याची नोंद आपण सगळ्यांनी घ्यायची आहे। हा, म्हणजे या सुपर 16 मधून ज्या क्वार्टर फायनलला येतील 8 टीम त्याच्यामध्ये ड्रॉ होईल। हा, आणि त्याच्यानुसार पुढच्या क्वार्टर फायनलच्या मॅचेस खेळवल्या जातील याची आपण नोंद घ्यायची आहे। तर जावेद मॅचच्या दिशेने सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे। सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळते। एका बाजूला महेंद्र अंधेरे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर योगेश पवार। एका बाजूला महेंद्र अंधेरे पूर्वाश्रमी जर पाहिलं तर कोलाडचं क्रिकेट त्यांनी गाजवलंय। आपल्या मूळ गावी आता माणगावचं क्रिकेट सध्याच्या घडीला ते खेळताना पाहायला मिळत आहेत। माणगाव तालुक्यातील क्रिकेट खेळतात। दुसऱ्या बाजूला सणसवाडी माणगाव तालुक्यातील पूर्व विभाग जो निजामपूर विभाग म्हटला जातो आणि त्या निजामपूर विभागातील एक दर्जेदार खेळाडू ज्याने निजामपूर विभागाचं क्रिकेट तर गाजवलंच आहे, परंतु त्या परिसरातून आणि आंतरगाव निजामपूर वेलफेअर असोसिएशनची जी संघटना आहे त्यामधून मात्र तो इकडे तो परफॉर्मन्स करताना आपल्याला पाहायला मिळतोय। रायगड प्रीमियर लीग पर्यंतची त्याची वाटचाल मात्र निजामपूर विभाग ते इथपर्यंत त्याची घेऊन आली। असे योगेश पवार यांना आपण पाहतोय। गतवर्षी जर पाहिलं तर खूप चांगला परफॉर्मन्स A1 निजामपूरच्या स्पर्धेमध्ये देखील आपल्या स्थानिक संघाला घेऊन त्यांनी खेळला होता। तोच मात्र बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतोय योगेश पवार। टेनिस क्रिकेटमध्ये 3 योगेश पवार मला तर माहिती आहेत। एक योगेश पवार फ्रॉम पेन, त्यानंतर योगेश पवार राहुरी अहिल्यानगर जिल्हा आणि योगेश पवार निजामपूर विभागातील। तर जावेद मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी पहिलं षटक घेऊन वयाचा एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू महेश म्हात्रे यांना आपण पाहतोय। एक महत्त्वाची मॅच आहे, जो जिंकेल तो पात्र होणार आहे। जाऊयात मॅचच्या दिशेने। पहिलाच बॉल जर पाहिलं तर ही बाब या अगोदर रत्नदीपच्या बाबतीत देखील पाहायला मिळत होतो। सुरुवातीचा बॉल हातातून स्किट झाला होता। सिक्सर कंपनीच्या बॉलने देखील आपण एक क्रिकेट पाहतोय। एक दर्जेदार क्रिकेट। आज या क्रीडा स्पर्धेचा एक महत्त्वाचा दिवस देखील आहे। महेश अतिरिक्तच्या स्वरूपात सुरुवात करताना पाहायला मिळत आहेत। 6 षटकांची मॅच आहे। खूप सारे चढउतार या डावात देखील आपल्याला पाहायला मिळतील। तर पाहूया खारघर परिसरात ओवे या ठिकाणी जर पाहिलं तर सेंट्रल पार्कच्या या मैदानामध्ये भव्य दिव्य असं आयोजन सध्याच्या घडीला आपण पाहतोय। बॅट फिरवली अतिशय वेगामध्ये। महेशच्या बॉलने मात्र तिकडे गुंगारा दिलाय। बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने मार्गस्थ होतोय। महेशने केलेलं कमबॅक। काय वळलाय बॉल, अँगल बनवला आणि प्रॉपर हातभर चेंडू बाहेर वळताना पाहायला मिळाला आणि हेच महेशच्या
यावेळेला पुन्हा एकदा तेच पाहायला मिळत आहे, चांगली गोलंदाजी. म्हणजे अलीकडे महेश ऑफिसमुळे क्रिकेट थोडंसं कमी केलंय, परंतु ज्या वेळेला येतो ना हा खेळाडू दर्जेदार क्रिकेट सादर करतो. हा बॉल मागील बॉल पेक्षा पुढे टाकला, मागील बॉल जर पाहिलं तर लेंथवर टाकला, हा बॉल थोडासा पुढे टाकला, ऑप्शनच्या बाहेरही टाकला, तिकडनं वळवला. खूप चांगली गोलंदाजी करतो. आता याचं उत्तर मात्र योगेश पवारलाही द्यावं लागेल. बिग हिट केला जातोय, फटका तर खेळलाय, फसलाय, हवेत आहे चेंडू आणि यस त्याच्याच हातात जातोय, जो आपल्या कारकिर्दीतील रायगड प्रीमियर लीग शेवटची जरूर खेळतोय, परंतु अख्ख्या महाराष्ट्र आणि भारतीय टेनिस क्रिकेटला एक रायगडच्या क्रिकेटची ओळख ज्या ज्या खेळाडूंनी करून दिली त्यापैकी एक आहे देखू. आणि विकेट या ठिकाणी त्यांना पाहायला मिळते, धक्का बसतोय. मोठ्या प्रमाणावर मोठं आयोजन मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. आई ग्रुप ओवे महाराष्ट्र राज्याचे हे भव्य दिव्य आयोजन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. सुरुवात जर पाहिली तर या ठिकाणी थोडीशी डळमळी झाली आहे आणि आता मैदानात बॅटिंगच्या आतमध्ये तेजस काटकर येताना पाहायला मिळत आहेत. तळेखार गावचा खेळाडू, गतवर्षी मला आठवतंय जुहूच्या मैदानामध्ये समुद्र किनाऱ्यावर स्पर्धा झाली होती आणि याच तेजस काटकरने 6 बॉल 6 षटकार मारले होते. पाहूया आज कशा प्रकारची कामगिरी करतो. युवा टॅलेंटेड खेळाडू आहे. एक धाव आणि एक विकेट सुद्धा आलेली आहे, म्हणजे चांगली सुरुवात या ठिकाणी केलेली आहे. आल्या आल्या पहिला चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु इकडे हो आणि एका ठिकाणावरून जरी वाचले होते, दुसऱ्या ठिकाणी मात्र नेम धरला गेला आणि माघारी पावलं मात्र त्यांची वळताना पाहायला मिळत आहेत. कॅच जरी सुटली मात्र डायरेक्ट हिट त्या ठिकाणी होताना पाहायला मिळाला. तेजसही आउट. आणखीन एक विकेट या ठिकाणी येताना पाहायला मिळाली आपल्याला. 2 विकेट आल्या. तिकडे डावाला कोणीतरी सावरणार, हा तोच संघ आहे मागील मॅच मध्ये कमी धाव संख्या करून सुद्धा चांगली फाईट दिली होती. एक पारितोषिक आलंय लहू खेडेकर साहेब आणि त्याचबरोबर तुषार वाजंत्री साहेब आणि सुदर्शनजी गावडे साहेब यांच्याकडून लगातार 3 षटकार खेळणाऱ्या बॅटरला, कोणी बॅटर असू दे, तब्बल 5,000 रुपयाचा पुरस्कार असणार आहे. तुषारजी वाजंत्री आणि सुदर्शनजी गावडे यांच्याकडून हा पुरस्कार असेल. तर जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. आणखीन एक विकेट आली आहे. निखिल धारवे आलेले आहेत. आता मात्र महेंद्र अंधेरे यांच्या जोडीला पाहूया महेंद्र अंधेरे कशा प्रकारची कामगिरी करतायत. मागील मॅच मध्ये चांगले खेळले होते. निखिल धारवे हे देखील मुरुड तालुक्यातील एक ख्यातनाम खेळाडू आहेत. तर सध्या आपण पाहतोय महेंद्र अंधेरे यांना. बॅकफुटला गेले. स्ट्रोक जर पाहिलं तर हळूवार पद्धतीने शॉर्ट थर्ड मॅनला अडवला जातोय. एक धाव तिकडे मिळणार आहे. थोडासा दबाव आहे, त्याचं कारण आहे 2 महत्वपूर्ण विकेटही सुरुवातीला आलेले आहेत. आता यातून सावरावं लागेल. पहिलं षटक महेशने अप्रतिम टाकलंय. जी जबाबदारी संघनायकाने त्यांना ओमकारने दिली, एकूणी दिली, त्यांनी आतापर्यंत जे एक गायडन्स देखील एकीकडून केलं जातं संजय सोलंकी यांच्याकडून, की या पद्धतीने चेंडू टाकायचे आणि त्या पद्धतीने गोलंदाजी आतापर्यंत केली जाते. निखिल सर्वे नावाचं गाव मुरुड तालुक्यातील अगदी काशीच्या बाजूला. यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु हाही प्रयत्न असफल होताना पाहिला मिळतो. काय बॉलिंग केली आहे महेशने. महेश खूप कमी खेळायला येतो, परंतु जेव्हा येतो आपली छाप सोडून जातो. पहिली ओव्हर संपल्यानंतर केवळ 2 धावा, 2 विकेटही आलेले आहेत. पहिलं षटक जर पाहिलं तर या ठिकाणी खूप चांगलं राहिलं आणि पहिलं षटक दीक्षा राणी आणि अन्विक स्पोर्ट्स नागाव मुरबी यांच्या बाजूने जाताना आपल्याला पाहायला मिळते. परंतु आता कमबॅक करावं लागेल तळेखार मुरुड संघाला. मुरुड त्याचबरोबर रोहा, त्याचबरोबर जर पाहिलं तर माणगाव या परिसरातील खेळाडू किंवा अलिबाग या परिसरातील खेळाडूंना, म्हणजे बऱ्यापैकी ज्या विभागातील टीम आहे त्या परिसरातील खेळाडूंना संधी देण्याचा प्रयत्नही मोठ्या प्रमाणावर होताना पाहायला मिळत असतो. त्यामुळे 32 संघ आहे आणि प्रत्येक विभाग कुठेतरी कव्हर करण्याचा प्रयत्न आयोजन कमिटीचा सुद्धा असतो. निखिल एका बाजूला पाहायला मिळतील निखिल धारवे आणि जोडीला जर पाहिलं तर महेंद्र अंधेरे. जो दबाव पहिल्या षटकात निर्माण केलाय त्याला कुठेतरी नक्कीच हटवायचं आहे. पॉवर प्ले मध्ये धावा करायच्या, ही रणनीती इकडे बनवावी लागणार आहे. संदीप पाटील सर आपण संपर्क साधायचा आहे. संदीप पाटील सर.
कैलास दादांशी संपर्क करायचा आहे संदीप पाटील सर. तिसरं षटक मात्र या ठिकाणी यस रत्नदीप दुसरं षटक. रत्नदीप चौधरी वेगात चेंडू पाहायला मिळाला. या खेळाडूकडे सुद्धा खूप टॅलेंट आहे. आज 5 विकेट घेऊन सिद्ध केलं या खेळाडूने. एक अँगल बनवत याही वेळेला आतमध्ये चेंडू आणलाय. या वेळेला एक चांगला फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. सीमारेषच्या दिशेने बॉल मार्गस्थही होताना पाहायला मिळतोय. बघता बघता हा चेंडू सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळेल. महेंद्र त्याचबरोबर दहावीर चषक आयोजन कमिटीच्या वतीने देखील खूप साऱ्या शुभेच्छा या टीमला देखील येताना पाहायला मिळत आहेत. तुषारजी शिंदे आणि त्यांच्या संपूर्ण टीम कडून काशी चषक आयोजन कमिटीकडून देखील शुभेच्छा आहेत या टीमला. आणखीन एक चेंडू मात्र या वेळेला पुढे टाकला गेला. एक चांगलं युद्ध पाहायला मिळतं. महेंद्र अंधरेकडे खूप सारे टॅलेंट आहे, परंतु त्यांना रोखण्याचा प्रयत्न ही स्पर्धा आजच्या दिवसात गाजवणारा खेळाडू म्हणजे रत्नदीप चौधरी खूप चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. थोडासा आतमध्ये देखील बॉल वळवताना पाहायला मिळाले. या वेळेला आणखीन एक चांगला फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी येताना पाहायला मिळेल. त्याचबरोबर विनोद शेठ चौधरी आणि गावदेवी कंस्ट्रक्शन आणि आकाश काथारा अष्टविनायक डाबा नेवाळी यांच्याकडून लगातार 3 षटकांसाठी 3 विकेटसाठी पारितोषिक आहे. 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. विनोद शेठ चौधरी आणि आकाश शेठ काथारा यांच्याकडून हा पुरस्कार आहे. हा फक्त या गोलंदाजासाठी पुरस्कार आहे. यावेळेला मात्र पाठीमागे बॉल मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळेल. महेंद्र अंधरे एका बाजूला कुठेतरी डावाला आकार देण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून या ठिकाणी सुरू आहे. चांगली गोलंदाजी मात्र पुन्हा गोलंदाजाकडून कमबॅक पाहायला मिळालं. बॉलला उसळी थोडीशी जास्त होती, त्याला मात्र हुक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर केला गेला होता. महेंद्र अंधेरे 2 चौकार मारलेत. सचिन अमृतकर यांच्या तालमीत तयार झालेला हा खेळाडू आहे कोलाडच्या. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाईल. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा एक चांगला गोलंदाज आहे आणि त्याच्या समोर जर पाहिलं तर एक चांगला फलंदाज आहे. महेंद्र हवाई हल्ला केलाय. मिड विकेटच्या दिशेने लांबच लांबवर फटका खेळलाय. 6 धावांसाठी षटकार. चौकचे ख्यातनाम उद्योजक विनोद शेठ भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. आपण त्यांचा एक विशेष सन्मान करत आहोत. रायगड या ठिकाणी विनंती असेल, या ठिकाणी आपण यायचं आहे, आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. चौकचे ख्यातनाम उद्योजक विनोद शेठ भोईर यांचा एक विशेष सन्मान आयोजन कमिटीच्या वतीने केला जातोय. तर जावेत पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने.
यावेळेला कमबॅक करण्याचा प्रयत्न केला गेलाय महेश मात्रे. ह्या की फॅक्टर आहे या मॅच मधील. जसं पहिल्या ओव्हर मध्ये पाहिलं आपण खूप चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळाली. रत्नदीपचं हे षटक मात्र महागडं ठरलं. या अगोदरचं 3 बॉल डॉट येऊन सुद्धा 16 धावा या षटकात येताना पाहायला मिळाल्या. कैलास दादा, आई ग्रुप, ओवे, महाराष्ट्र राज्य यांच्याकडून खूप चांगलं आणि मोठं आयोजन आज आपण पाहतोय. महेशचा हाई बॉल टप्पा पडतोय, बाउन्स होतोय, बाहेर जातोय, वळण घेतोय, यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. वाह, अँगल बनवला बॉलने आणि यष्टीरक्षकांच्या दिशेने चेंडू जाताना पाहायला मिळतो. म्हणजे 2 चेंडू लगातारचे निर्धाव विकेट टाकले गेलेले आहेत. दुसऱ्या षटकात धावा आल्या खऱ्या, महेशने पुन्हा एकदा त्यांना रोखलंय. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे. या बेला बॅकफुटला गेले, हळूवार पद्धतीने बॉलला लेट कट केलाय. थर्डमॅनच्या दिशेने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. बॉल हातातून निसटला, लगेच दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील त्या ठिकाणी केला जातोय आणि धावसंख्या 2 ने पुढे जात असताना पाहायला मिळते ती 18 धावांवरील धावसंख्या जाते. एक चांगलं आव्हान उभं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी असणार आहे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. महेश मात्रेने या मॅच मध्ये जबरदस्त गोलंदाजी केली आहे. दुसऱ्या बाजूला निखिल धारवे लय मध्ये यायचे, त्यांच्याकडे टॅलेंट आहे, क्षमता आहे आणि संपूर्ण मग मुरुड तालुक्यात या खेळाडूच्या नावाची देखील चर्चा पाहायला मिळते. यावेळेला फटका काही काळ हवेत जरूर होता, पाठीमागे जाईल, एक धाव त्या ठिकाणी मिळेल. मुरुड तालुक्यात देखील अलीकडे सुद्धा खूप चांगली खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. हुसेन टाके यावेळेला खूप चांगल्या पद्धतीने फॉर्मला पाहायला मिळत आहेत. स्वतः विजय घाणेकर असतील, त्यांचे बंधू असतील, स्वतः निखिल सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचं क्रिकेट खेळत आहेत. तर खूप चांगलं क्रिकेट मुरुड मध्ये देखील सध्याच्या घडीला आपण पाहतोय. परंतु आज रायगड प्रीमियर लीगच्या या मॅच मध्ये काय होणार याच्यावर देखील सगळ्यांच्या नजरा आहेत. एकोणीस धावा. महेश पुन्हा एकदा हळूवार पद्धतीने फक्त बॉल ढकलण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिला आहे. एक धाव त्या ठिकाणी घेतली गेलेली आहे. पहा इकडे संयमाने, म्हणजे कुठेतरी महेशचं हे षटक खेळून काढायचं ही सुद्धा रणनीती पाहायला मिळाली. कारण महेश तेवढेच खूप दर्जेदार गोलंदाज आहे आणि ही सुद्धा कदाचित रणनीतीकडे असू शकते. आतापर्यंत केवळ 6 धावा खर्च केल्या आहेत. 11 चेंडूंचा खेळ त्यांनी 11 चेंडू आतापर्यंत टाकलेले आहेत. यावेळेला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न आणि आतापर्यंत सगळं काही संयमी होतो, परंतु महेशच्या शेवटच्या बॉलने निखिलचा संयमच तोडला. इकडे आणखीन एक विकेट येताना पाहायला मिळते आणि तिसरं षटक देखील या ठिकाणी संपतंय. 3 षटकं संपतायत आणि धाव संख्या जर पाहिली तर झालेली आहे ती 20. हॅलो, आमचे पाहुणे आदरणीय विनोद शेठ चौधरी, गावदेवी कन्स्ट्रक्शन आणि अष्टविनायक ढाबा नेवाळीचे आकाश कथारा यांना मी विनंती करतो की त्यांनी आमचं स्वागत स्वीकारण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यावं. विनोद शेठ चौधरी, गावदेवी कन्स्ट्रक्शन आणि अष्टविनायक ढाबा नेवाळीचे आकाश कथारा यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. रायगड प्रीमियर लीग पर्व 5 आपण इथे पाहतोय. आजचा हा 6वा दिवस रात्र सामना आणि या 6व्या दिवसामध्ये आपले सर्वांचे स्वागत. माणगाववरून काही पाहुणे आलेले आहेत. माणगाववरून आलेल्या पाहुण्यांनाही विनंती आहे की आपण कृपया इथे समालोचन कक्षामध्ये येऊन आमचा सन्मान स्वीकारावा. वैभव टेंबे यांना मी विनंती करतो की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. आज म्हसळा माणगाव ग्रामीण प्रीमियर लीगचे अध्यक्ष वैभव टेंबे साहेब यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. भाई दसवते संस्थापक यांनाही विनंती आहे की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा.
भाई दसवते अध्यक्ष माणगाव ग्रामीण प्रीमियर लीग आणि वैभव टेंबे माणगाव यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. कैलास दादांना विनंती आहे की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. बरीचशी माणगाव, रोहा, मसळा, तळा, मुरुड, जंजिरा इथून आलेले प्रेक्षक आहेत, त्यांचं स्वागत. आणि मैदानाच्या आत कोणी येऊ नका प्लीज, प्लीज मैदानाच्या बाहेर जा, सहकार्य करा. थँक्यू. हॅलो, यावेळेला स्ट्रोक तर खेळलाय, एक चांगला स्ट्रोक येताना पाहायला मिळतोय, परंतु तिकडे फिल्डर आहेत आणि त्यांच्याच दिशेने हा चेंडू जाताना पाहायला मिळतोय. विकेट येईल. आणखीन एक खेळाडूला माघारी या ठिकाणी परतावं लागतंय. गौतम ओसवाल चौक यांच्याकडून गोलंदाजी करणाऱ्या संघातील कोणत्याही खेळाडूने जर विकेट हॅट्रिक घेतली तर 2000 रुपयाचा पुरस्कार असेल. तर इकडे एक विकेट तर आलेली आहे. पाहूया, महेंद्र अंधेरे 16 धावांवर बाद होत आहेत. अपेक्षा खूप मोठ्या होत्या, परंतु एक चांगली स्टार्ट दिल्यानंतर देखील मोक्याच्या क्षणी त्यांची विकेट आलेली आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये विजय घाणेकर कॅप्टन आहेत आणि मागील वर्षी जर पाहिलं तर सरपंच देखील गावचे झालेले आहेत. तर विजय घाणेकर आणि जोडीला बंधू उमेश घाणेकर, दोन्ही बंधू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. गतवर्षी काशी चषक या दोन्ही भावांनी अक्षरशः गाजवला होता. पाहूया आज कशा प्रकारची कामगिरी करतील. आई ग्रुप ओवे महाराष्ट्र राज्य आयोजित असणारी ही भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतोय. कैलासदादा मात्रे या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर सगळ्यांचं स्वागत देखील करताना पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक जर पाहिलं तर या ठिकाणी चौथ्याला सुरुवात झालेली आहे. आता डावाला सावरायचं आहे, कारण धाबा बनवायच्या मागील मॅच मध्ये जेमतेम 50-56 धावा असताना देखील मात्र मॅच जिंकली गेली आहे. त्यामुळे कुठेतरी 50 पर्यंत तरी जावं लागेल आणि त्याच्यासाठीची रणनीती करावी लागेल. विशाल गलत गोलंदाजीसाठी ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. पंच मात्र आमच्याकडे वळतायत, कळवतात व्हाईट बॉल. विशाल घरत यांनी टाकला हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. धाव संख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळेल. 21 धावा धाव फलकावर. ऑफ स्टंपच्या बाहेर टप्प्यात टाकला होता, तिकडनं बाहेर टर्न करण्याचा प्रयत्न विशाल यांचा राहिला. कमी गतीचा चेंडू होता, टायमिंग नाही झालाय. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहे. आणि आणखीन एक विकेट रोशन साळुंके कॅच पकडतायत. धक्का आणखीन एक इकडे बसतोय. खूप चांगली या ठिकाणी गोलंदाजी होते. त्या उलट जर पाहिलं तर फलंदाजांना वारंवार चुका करायला भाग पाडलं जात आहे. परंतु हा डाव मोठा आहे. 5 विकेट जरी गेले असतील, 21 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावा करावे लागतील येणाऱ्या कालावधी. मसूद गजगे जर पाहिलं तर 2-3 वर्षापूर्वी मेहर 11 टेम्पाला या संघामधून देखील जबरदस्त कामगिरी करताना आम्ही पाहिलंय. माणगाव, महाड, श्रीवर्धन, मसळा या परिसरातील क्रिकेटमध्ये देखील खूप चांगल्या पद्धतीने मसूद गजगेचं नाव आहे आणि आज त्यांना कामगिरी इकडे करावी लागेल. 5 विकेट माघारी, 21 धावा. अजूनही जर पाहिलं तर 16 चेंडूंचा खेळ बाकी आहे. कशा प्रकारे हे 16 चेंडू खेळून काढले जाणार याच्यावर देखील सगळ्यांच्या नजरा असणार आहेत. ओव्हर नंबर 4. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपल्या फिरकी अस्त्राने घायाळ करण्याचा प्रयत्न. काही वेळेला स्ट्रोक खेळला जातोय, फिल्डर आहेत, परंतु त्यांच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळेल. यस, गरज होती अशाच प्रकारच्या फटक्याची आणि एक मोठा फटका आलाय. षटकार. मसूद गजगे जणू काही पॅव्हेलियन मधूनच सेट होऊन आले होते की काय पहिल्याच बॉलवर, परंतु फुलटास मिळाल्यावर नक्कीच अशा प्रकारचे प्रयत्न होतील आणि तेच इकडे पाहायला मिळालं. चुकीला माफी नाहीये. 27 धावा धाव फलकावर. अशा प्रकारचे काही फटके जर आले तर मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगता येईल. जो दबाव थोडासा निर्माण केला होता, दबाव अजूनही आहे कारण 5 विकेट गेले आहेत. विजय घाणेकर, मसूद गजगे यांना मात्र हा डाव पूर्ण करायचा आहे, खेळायचा आहे. ही देखील रणनीती बनवावी लागेल. एनडीआर वॉरियर्स तळेखार मुरुड या बेला रिवर्स करण्याचा प्रयत्न, खेळपट्टीवर थांबणं गरजेचं होतं. ओ
पहिल्या प्रयत्नात जरूर हातातून बॉल निसटला गेला होता, परंतु पहिल्याच बॉलवर षटकार आल्यानंतर पुन्हा एका मोठ्या फटक्याच्या मोहात पडले बॅटर आणि या षटकातील तिसरी विकेट विशाल घरतच्या नावावर येताना पाहायला मिळते. आणि 3 विकेट मात्र या षटकात मिळवल्या गेल्या आहेत. विजय घाणेकर यांची साथ कोण देणार? 6 षटकांचं क्रिकेट आहे, हे थोडस घाई होते हे देखील या ठिकाणी पाहायला मिळेल आणि त्याच्यामुळे पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा इकडे एक स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, टायमिंग नाही झाला आणि तिकडे पहिल्या प्रयत्नात बॉल जरी सुटला होता त्यानंतर म्हणूनच यांनी मात्र एक चांगली भाके झेल पकडला गेला. कुणाल येतात बॅटिंगसाठी. कुणाल कोंडाळकर याला सुद्धा रोहा मुरुड परिसरामध्ये चांगले क्रिकेट खेळताना पाहायला मिळालेला आहे. टेमघरचा असणारा हा खेळाडू पाहूया. आज अपेक्षांचं ओझं आहे, टीम संकटात आहे, त्यावेळेला तुम्हाला बॅटिंग करायची. 6 विकेट माघारी परतलेले आहेत. संगनायक मैदानात आहे, त्याची साथ द्यायची, परंतु समोर विशाल घरतच्या फिरकीची जादू पाहायला मिळते. 3 विकेट, एक षटकार जरूर आला, परंतु 3 विकेट आतापर्यंत त्यांनी मिळवलेले आहेत. ओव्हर नंबर 4, 6 विकेट माघारी. रायगड प्रीमियर लीग नाजूक परिस्थिती आहे, परंतु यातून सुद्धा सावरावं लागेल. इकडे थोडेसे डबल माइंड झाले होते स्ट्रोक खेळताना, परंतु एक धाव त्या ठिकाणी घेतली गेली. धावसंख्या पुन्हा 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. 28 धावा धाव फलकावर. संघनायक विजय घाणेकर एका बाजूला पाहायला मिळेल. एक कालखंड व्यावसायिक संघ उमेश 11 खार, पुजारी टायगर्स या संघांचं प्रतिनिधित्व देखील विजय घाणेकर यांनी केलेलं आहे. पुन्हा एकदा विशाल घरत, चांगला बॉल खोलवर टप्प्याचा. रिस्क नाही घेतली, समोरच्या बाजूला ढकलला हा बॉल. एक धाव तिकडे मिळेल. बघता बघता 4 षटकांचा खेळ इकडे संपतोय आणि 4 षटक संपल्यानंतर धावसंख्या झाली ती 29 धावा धाव फलकावर. 6 विकेट माघारी परतलेल्या आहेत. येणारे 12 बॉल खूप महत्वपूर्ण असतील. 12 बॉल मध्ये 20 जरी रन आल्या तरी देखील 50चं टार्गेट सेट होऊ शकतं. तुषार वाजंत्री साहेब यानंतर येणाऱ्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा पुरस्कार असेल. पाहूया कशा प्रकारची कामगिरी इकडे होईल. 29 धावा तर धाव फलकावर झाल्यात. 6 विकेट माघारी परतलेले आहेत. हे 12 चेंडू खेळून काढण्याचं आव्हान समोर असणार आहे. पहा, आणि इकडे दोन्ही गोष्टी करायच्यात. कोणत्या बॉलवर हल्ला करायचा, कोणत्या बॉलवर एक सिंगल डबल घ्यायची, ही सुद्धा रणनीती या दोघांना बनवावी लागणार आहे. आणि कुणाल त्यासाठी देखील ओळखले जातात. विजय घाणेकर यांना देखील अशा प्रकारच्या मॅचेस मधून टीमला बाहेर काढताना आम्ही पाहिलंय. पाहूया आज त्यांच्यावर देखील दारोमदार असणार आहे. टीम मध्ये दीपक गंभे यांना देखील आम्ही पाहतोय. प्रत्येक विभागातील क्रिकेटची खासियत आहे. कर्जतचं क्रिकेट वेगळं आहे, खालापूरचं वेगळं आहे, पनवेलचं वेगळं आहे, उरणचं वेगळं आहे. बिग हिट, काय स्ट्रोक खेळलाय. लांब 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 सगळ्यांना टाळ्या वाजवायला लावल्या. एवढा जबरदस्त स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळालाय. विजय घाणेकर टीमचे कॅप्टन आहेत आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर गावचे प्रथम नागरिक सुद्धा आहेत. सरपंच साहेब, काय ठोकलाय हा षटकार. जबरदस्त स्ट्रोक. यावेळेला आपण पाहतोय समोरच्या दिशेने बॉल मार्गस्थ होतोय. एक धाव त्या ठिकाणी घेतली गेली आहे. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. विजय घाणेकर यांच्यावर सगळ्यांच्या नजरा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 36 धावा धाव फलकावर. 6 विकेट माघारी परतलेले आहेत. परंतु विजय घाणेकर यांनी मारलेला हा षटकार कुठेतरी एक एनर्जी टीमला देऊन गेला आणि अजूनही येणारे 10 बॉल आहेत यावर सगळ्यांच्या नजरा असणार आहेत. कुणालची साथ ही खूप महत्वपूर्ण असणार आहे, कारण समोर देखील जर पाहिलं तर नामवंत खेळाडूंचा भरणा आपल्याला पाहायला मिळतोय. स्वतः या परिसराचा वंडर बॉय ओमकार पाटील खेळताना आपल्या टीम मध्ये पाहायला मिळत आहेत. संजय सोलंकी मास्टर माइंड या टीम मध्ये पाहायला मिळतात. रोशन साळुंके पाहायला मिळतात. भानुदास पाहायला मिळत आहेत. असे रती महारथी त्या टीम मध्ये देखील आहे. परंतु गोलंदाजी अटॅक हा मात्र मुरुड टीमचा सुद्धा खूप चांगला आहे.
बॅट अगदी वेगात फिरवली खरी, परंतु फुटवर्क नव्हतं, बॉल पाहिलाही नाही आणि बॅट मात्र फिरवली गेली आणि चेंडू यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. कुणाल कोंडाळकर वेगात बॉल आलाय, वेगाच्या जोरावर बीट केलं. क्षमता आहे या कुणाल कोंडाळकर मध्ये देखील. आज स्वतःला सिद्ध करण्यासाठी रायगड प्रीमियर लीग सारखा मंच भेटलाय कुणाल कोंडाळकर यांच्याकडे. वेगा चेंडू मात्र येताना पाहायला मिळतोय. नो बॉल ही पंच घोषित करतायत आणि यस बोनस या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. हा 5 धावांचा हा बोनस दिवाळी झाल्यावर 1 महिन्यानंतर आलाय, परंतु फायदेशीर आहे. रन कशाही प्रकारे येऊ देत, रन महत्वाच्या आहेत आणि नो बॉल देखील घोषित केला जातोय आणि चौकार देखील येईल. आणि आता मात्र संधी आहे मोठा फटका खेळण्याची. यानंतर 41 वर धावसंख्या. पहा परिस्थिती बदलली, म्हणून तर म्हटलं जातं ना क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही. संपूर्ण रायगडात क्रिकेटच्या खेळाची एक वेगळीच मजा आहे. क्रिकेटच्या खेळाला एक वेगळा दर्जा आहे. गावागावात क्रिकेटच्या खेळाची पूजा केली जाते असे मी म्हणेल, कारण प्रत्येक असं गाव सापडणार नाही रायगडात ज्या गावचा संघ नाही. गावात एकच नाही, 2-2, 3-3, 4-4 संघवाले गाव देखील आहेत. त्यामुळे हा क्रिकेटचा खेळ रायगडमध्ये जीव की प्राण म्हणून देखील ओळखला जातो. चर्चा माझ्या मते सगळ्यात जास्त चर्चा कसली होत असेल रायगडमध्ये, तर माझ्या मते क्रिकेटची चर्चा होत असेल. एक चांगला स्ट्रोक जरूर या ठिकाणी खेळला गेला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉल अडवण्याचा प्रयत्न करतायत. फेकी केली आहे, एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे जाते. फ्रीडच्या चेंडूवर मोठा फटका नाही येऊ दिला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते आता 42 धावा धावफलकावर. षटक क्रमांक आपण या ठिकाणी पाहतोय 5वं. थोडंसं अडचणीत असताना संघ हळूहळू मात्र आता या षटकात आलेल्या धावांच्या जोरावर धावसंख्या बोलू लागली आहे. या मॅच मध्ये मात्र रत्नदीप काहीसे महागडेच राहिले, परंतु कमबॅक ते करू शकतील. टॅलेंट आहे या युवा खेळाडूमध्ये सुद्धा. हो हो, इकडे कमबॅक यस केलंच. विजय घाणेकर यांना या बॉलवर मात्र त्यांनी रोखलं. आतमध्ये आला बॉल, थोडासा खाली राहिला. विजय पवित्र तर होते, त्यांना अंदाज होता की हा बॉल थोडासा बाउन्स होईल, परंतु कमी उंचीचा चेंडू बॅटच्या पट्ट्यात नाही आला. 42 धावा धावफलकावर आहे. आपल्या टीमला योग्य ठिकाणी घेऊन जायचं, चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जायचं. आपल्या बॉलरचा जो अंदाज आहे त्यानुसार त्यांना तिथपर्यंत घेऊन जायचं. ही रणनीती स्वतः कॅप्टनला मैदानाच्या आतमध्ये बनवावी लागते. विजय घाणेकर बॅटिंग करतायत, मॅन फ्रॉम तळेकार. त्यावेळेला चांगला फटका येताना पाहायला मिळतोय, परंतु डीपला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव येईल. हे षटक मात्र नक्कीच चांगलं राहिलं आणि त्याच्यामुळे 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झालेली आहे ती 43 धावा धावफलकावर. अजूनही एक षटक बाकी आहे, म्हणजे 6 चेंडू येणं बाकी आहे. कुणाल कोंडाळकर, विजय घाणेकर ही जोडी कशा प्रकारची कामगिरी करते हे पाहायचंय. एनडीआर वॉरियर्स तळेखार मुरुड आणि दुसऱ्या बाजूला दीक्षा राणी अँड आण्विक स्पोर्ट्स नागाव मोरबी, अशी ही मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. चर्चा सुरू आहे दोघांमध्ये देखील. काय करायचं, कुणी स्ट्राईक घ्यायला पाहिजे, कशा प्रकारची रणनीती बनवायची आणि किती धावा बनवायच्या. एका बाजूला संजय सोलंकी, ओमकार चर्चा करतायत, दुसऱ्या बाजूला चर्चा होताना पाहायला मिळाली ती मात्र या ठिकाणी कुणाल कोंडाळकर आणि विजय घाणेकर यांच्यामध्ये देखील. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. एक खेळाडू कोणताही मॅच जिंकून देत नाही. हा सांघिक म्हणजे केवळ एका बॅट्समनने बॅटिंग करून मॅच जिंकल्या जात नाही. बॉलरने बॉलिंग सुद्धा करावी लागते, फिल्डरने फिल्डिंग सुद्धा करावी लागते. फक्त ओपनर खेळून चालत नाही, त्याला बाकीच्यांची साथ देखील लागते. तर या सांघिक खेळाची मजा काही औरच आहे, वेगळी आहे आणि म्हणूनच हा खेळ पाहताना आपण अगदी गुंग होऊन जातो. चौकचे ख्यातनाम उद्योजक विनोद शेठ भोईर साहेबांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आम्ही या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून, रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपलं हार्दिक असं स्वागत करतोय आणि त्यांचा एक विशेष सन्मान देखील कैलाजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान देखील या ठिकाणी केला जाईल. विनोद शेठ भोईर ख्यातनाम उद्योजक चौक नगरीतून आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात. या रायगड प्रीमियर लीगच्या 5व्या पर्वाची शोभा विनोद शेठ आपल्या येण्याने वाढलेली आहे. आपला एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. रायगड प्रीमियर लीगचं हे 5वं पर्व आई ग्रुप उभे महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आपला विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. क्रिकेटचे दर्दी आहेत, ज्या ठिकाणी क्रिकेट त्या ठिकाणी विनोद शेठ. मिलिंद म्हात्रे, त्याचबरोबर निमितजी दबके साहेब यांचाही सन्मान केला जातोय.
शेवटचा षटक यामध्ये मोठे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर होता आणि लॉफ केला जरूर आहे, परंतु बॉल हातामध्ये जाईल. मिलिंदजी दबके साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. रायगड प्रीमियर लीगच्या या पर्वासाठी आपण देखील या ठिकाणी मिलिंदजी दबके साहेब उपस्थित राहिलात. कैलाजी म्हात्रे साहेब सन्मान करतायत या अतिथींचा. मान्यवरांचा स्वागत सोहळा या ठिकाणी पार पडला जातोय. प्रत्येक आलेल्या प्रेक्षकाचा सन्मान स्वागत हे मात्र यजमान म्हणून कैलाजी म्हात्रे साहेब या ठिकाणी हे काम करतायत. आई ग्रुपचं हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. इकडे विकेटही आली आहे आणि बाद होऊन माघारी परतताना पाहायला मिळत आहे ते संघनायक विजय घाणेकर. एक षटकार जरूर त्यांनी मारला आणि आता मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होतात नवीन बॅटर दीपक गंबे. गंबे बंधू योगेश गंबे, दीपक गंबे हे रोहा तालुक्यातील दोन्ही जबरदस्त क्रिकेटर राहिले आहेत. दीपक गंबे या वेळेला बॅकफुटला गेले. थर्डमॅनच्या क्षेत्रात बॉल मात्र खेळलाय. शॉर्ट थर्डमॅनला अडवला जातोय. एक धाव तिकडे मिळेल. कुणाल स्ट्राईक वर येताना पाहायला मिळत आहेत. धाव संख्या 1 ने पुढे जाईल. 44 धावा धाव फलकावर येणारे 4 चेंडू खूप महत्वपूर्ण असणार आहेत. पाहूया काय होईल या 4 बॉल मध्ये काय होईल. दीपक गंबे तर मैदानात आलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आता कुणाल कोंडाळकर वर सगळ्यांच्या नजरा असतील. कुणाल कशा प्रकारे हे 4 चेंडू खेळून काढणार, आपल्या टीम साठी किती धावा बनवणार. कमीत कमी पहिलं टार्गेट तर 50 हे आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त येतील ह्या बोनस असतील, कारण प्रतिस्पर्धी संघही तेवढाच बलवान आहे. रायगड प्रीमियर लीगचं 5वं पर्व. या वेळेला वेगात बॅट फिरवली परंतु बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने. मिलिंद म्हात्रे चांगली कामगिरी. शेवटच्या षटकात पहिल्या 3 बॉलवर अँगल बनवत बॉल बाहेरही काढला आणि पहिल्या 3 बॉलवर केवळ 1 धाव खर्च केलेली आहे. आपली उपलब्धता सिद्ध करतात या ठिकाणी मिलिंद. परंतु कुणाल प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. गरज आहे आपल्या टीमला धावांची. आणि पाहूया कशा प्रकारची कामगिरी. जे टॅलेंट आहे ते आज दाखवावंच लागेल. या वेळेला स्ट्रोक तर चांगला खेळला गेलाय. पाहूया क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. अतिशय वेगात चेंडूची फेकी करतील तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. धाव संख्या 2 ने पुढे जाते. लगातार सगळ्या 5ही पर्वामध्ये आतापर्यंत समालोचक म्हणून एक दिवस का होईना संधी आयोजन कमिटीच्या वतीने मिळाली. त्याबद्दल रायगड प्रीमियर लीग आयोजन कमिटीचा आभारी असेल. कैलाजी म्हात्रे साहेब असतील, गुरुदादा असतील, संदीपजी पाटील सर यांचाही मी आभारी असेल. या स्पर्धेचा एक दिवस का होईना घटक होऊ शकलो त्याबद्दल. आणि या मैदानात म्हणजे या मैदानात एकदा या अगोदर ओवेच्या स्पर्धेला येण्याचा योग आला होता. आज पुन्हा एकदा संधी मिळते. तुषार वाजंत्री यांच्याकडून 2 सिक्स मारले तर 5000 रुपयाचा पुरस्कार असेल. या वेळेला फटका तर चांगला खेळला गेलाय. पाहूया रेस लागली. बॉल आणि फिल्डर यांच्यामधील गॅप मध्ये जातो. यस, कुणाला हेच करायचं होतं. या बॉलला सीमारेषेच्या पलीकडे पाठवायचं होतं आणि तेच झालंय. बॉल सीमारेषा ओलांडतोय. 50 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अर्धशतक हे टार्गेट होतं आणि इकडे बॉल खराब नव्हता परंतु फटका त्याच्याही पेक्षा चांगला होता. सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळाला. या षटकारासाठी जर तुषार शेठ वाजंत्री साहेब यांच्याकडून विशेष पुरस्कार आहे. वेला धावा येताना पाहिला मिळतात. 1 धाव तर तिकडे घेतली गेली. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल मात्र दिलाय. विनासायस धावा आल्यात. बोनस पुन्हा एकदा झालाय. पंच वाईट बॉल घोषित करतायत. त्याचबरोबर जर पाहिलं तर 2 धावाही त्या ठिकाणी येताना पाहायला मिळतील. अशा 3 धावा इकडे खात्यात जमा झाल्यात. चिंतेचं वातावरण, आता चेहऱ्यावर आनंद देखील येताना पाहायला मिळतोय. असं वाटलं थोड्या वेळासाठी बोल्ड होतोय की काय, परंतु तसं नाही झालं. व्हाईट बॉल गेला आणि त्यानंतर 2 धावा धावूनही काढल्या. 53 वर हा धाव फलक जाताना पाहायला मिळेल. पाहूया आता मात्र हा बॉल निर्णायक असणार आहे. जिकडनं फाईट होऊ शकते तिथपर्यंत तरी पोहोचलेत परंतु मिलिंद यांचा हा बॉल पाहूया काय होईल. सगळ्यांच्या नजरा मात्र टेमकरच्या या कुणाल कोंडाळकर वर लागलेल्या आहेत आणि मिलिंद यांच्यावर देखील लागलेल्या आहेत. एवढं मोठं भव्य दिव्य आयोजन सोपी गोष्ट नाहीये परंतु आयोजक प्रचंड मेहनत घेऊन ही स्पर्धा आयोजित करत असतात. संधी मिळाली आणि संधीचं सोनं. बॉल फेकून दिला आहे. सीमा रेषा पार. षटकार
मॅच आता चांगली होईल. 59 झाल्यात आणि या षटकारासाठी तुषार शेठ वाजंत्री यांच्याकडून 1000 रुपयाचा पुरस्कार देखील आहे. आणि कुणाल कोंडाळकर सुरुवातीला आला, अडखळला, दबावात आला, परंतु शेवटच्या बॉलवर दबाव प्रतिस्पर्ध्यांवर शिफ्ट केला आणि एक जबरदस्त कुणाल कोंडाळकर काय करू शकतो हे मात्र त्या या ठिकाणी दाखवलं. आपल्या टीमला संकटातून बाहेर काढलं. परंतु मॅच 50-50 आहे, म्हणजे 60 ची आवश्यकता ही मात्र कमीही नाहीये जास्तही नाहीये. आता संधी मात्र या ठिकाणी नागाव मोरबीला सुद्धा आहे आणि संधी जर पाहिलं तर तळेखार मुरुडला सुद्धा आहे. पहिला डाव मात्र या ठिकाणी संपतोय, दुसरा डाव काही क्षणातच या ठिकाणी सुरू होईल. त्याचबरोबर मी आभारी असेल मला या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल. आणि या संपूर्ण रायगड प्रीमियर लीगला पुन्हा एकदा शुभेच्छा. आणि या स्पर्धेतून मात्र नक्कीच रजा घेईल आणि आमंत्रित करेल टीके माळी सरांना. धन्यवाद. हॅलो. हॅलो. रवी पाटील दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्हा सर्व रायगड वासियांना आपल्या सुमधुर अशा आवाजाने मंत्रमुग्ध करणारे चंदू शेट्टे सर यांचा सन्मान आम्ही इथे करतोय. अनिल दादा आणि बाकी सर्व, रवी दादा पाटील, वासुदेव मामा, अजय भोईर या सर्वांना मी विनंती करतो की त्यांनी चंदू शेट्टे यांचा सन्मान करावा. आणि चंदू शेट्टे सरांना विनंती आहे की त्यांनी आमच्या या छोट्याशा सन्मानाचा स्वीकार करावा. खरं तर वारकरी आहेत ते आणि सुंदर असा त्यांचा गोड आवाज, अभ्यासपूर्ण असं त्यांचं समालोचन ऐकतच राहावं असं नेहमी वाटत असतं. महाराष्ट्रातील एक नामवंत समालोचकांमध्ये त्यांचं नाव नेहमी अभिमानानं घेतलं जातं ते चंदू शेट्टे सर. प्रत्येक खेळाडूची इत्यंभूत अशी माहिती त्यांच्याकडे असते. ते आमचे चंदू शेट्टे सर सामन्यामध्ये उत्कंठा वर्धक असं समालोचन गेली कित्येक वर्ष करणारे चंदू शेट्टे सर यांचं मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. आपल्या बिझी शेड्यूल मधून ते वेळ काढून आले त्याबद्दल त्यांचं मनापासून रायगड प्रीमियर लीग समितीच्या वतीनं धन्यवाद. रोजच्या प्रमाणे उद्याही बरोबर 2:30 मिनिटांनी 2:30 वाजता सामने सुरू होतील. पहिला सामना असेल ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे प्रतिष्ठान रोहा
राजेश शिंदे ज्यांचे ओनर आहेत आणि ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे ज्यांचे ओनर आहेत. शुभम जाधव कॅप्टन वर्सेस अंकुर सिंग, लेट मधुकर शेठ, पांडुरंग भोईर, स्मृती कुंडेबहाळ अँड सुयोग स्पोर्ट्स दापोली असा पहिला सामना होईल. दुसरा सामना बंटी जोशी कॅप्टन असलेल्या जीवदानी अँड प्रवीण 11 खारघर बामणडोंगरी वर्सेस विश्वजीत ठाकूर मोठ्या कॅप्टन असलेली टीम वीर मराठा जोहेपेठ. आणि वेळेवरती आपल्याला उपस्थित राहायचं आहे बघा. 2:30 वाजता आपल्याला रिपोर्टिंग करायची आहे. दर दिवशी वेळेवरती सामने सुरू होतात. याच दरम्यान अष्टविनायक ढाब्याचे मालक, नेवालीचे आदर्श व्यक्तिमत्व, ग्रामपंचायत सदस्य आकाश शेठ काथारा इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आणि आज नेवालीचे ग्रामपंचायत सदस्य राजेश शेठ काथारा यांचा वाढदिवस देखील आहे. त्यांना देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा. आजच त्यांची स्पर्धा संपन्न झाली, तर राजेश शेठ यांना देखील शुभेच्छा आहेत. आणि त्यांची देखील या स्पर्धेला उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. कैलास शेठ म्हात्रे, गुरु शेठ म्हात्रे यांना नक्कीच त्यांच्याकडून शुभेच्छा आहेत. तर स्वागत आहे आकाश शेठ, आपण इथे उपस्थित राहिलात. राजेश शेठ तुमचं देखील स्वागत आहे. आमचे प्रवीण गायकर देखील आहेत, उद्या त्यांचा आवाज आपण ऐकूया. त्याचबरोबर आमचे सत्यवान म्हात्रे खजिनदार हे देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील चांगले योगदान कैलास शेठ म्हात्रे यांना नेहमीच राहिलेलं आहे. धन्यवाद. हो, जोरदार अपील आणि पंचांनी बोट उंच केले. जल्लोष आनंदोत्सव साजरा करतायत ते एनडीआर वॉरियर्स तळेखार मुरुडवाले. आनंदोत्सव, पहिली गोल्डन विकेट घेतलेली आहे ती ओमकार पाटीलची. निराश अंतःकरणाने मैदानाच्या बाहेर येतोय तो ओमकार पाटील. सुदर्शन गावडे, तुषार वाजंत्री यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 5,000 रुपयांचं पारितोषिक डिक्लेअर झालेलं आहे. हा जो सामना आहे हा अस्तित्वाची लढाई आहे. डू और डाय चा हा सामना आहे, करो या मरो चा हा सामना आहे. आणि अशा या डू ऑर डायच्या सिच्युएशन मध्ये पहिली विकेट, गोल्डन विकेट ओमकार पाटीलची. निराशेचं वातावरण निर्माण झालेलं आहे ते दीक्षा राणी अँड अन्विका स्पोर्ट्स नागाव मुरबीच्या खेम्यामध्ये. तर एनडीआर वॉरियर्स तळेखार मुरुडचे सगळे पाठीराखे जल्लोष करतात. विनायक घाग आणि सुदर्शन गावडे मुंबईवरून या मॅचचा आनंद घेतात, त्यांचंही स्वागत. वसंतदादा काठावले माजी उपसभापती हेही या मॅचचा आनंद घेत आहेत आणि कैलासदादांच्या आयोजनाला त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. अतिशय सुंदर असा हा सामना आहे. या अगोदर एक सामना याच दोन संघादरम्यान झाला होता जेव्हा लीगची सुरुवात झालेली. दुसरा सामना झाला होता एनडीआर वॉरियर्स तळेखार मुरुड आणि दीक्षा राणी अन्विका स्पोर्ट्स नागाव मुरबी. त्यावेळेला नागाव मुरबी संघ जिंकलेला. मात्र आता काय होणार याकडे सगळ्यांच्या नजरा. विघ्नेश माळी यांच्याकडून विकेटसाठी, या विकेटसाठी 1000 रुपयांचं बक्षीस मिळालेलं आहे ते कौस्तुभ मात्रेला. अलिबागचा हा खेळाडू. हो, मिड विकेटला मारलेला हा चेंडू. एक सिंगल रन या चेंडूवर मिळतीये. या सिंगल रन हळूच धावसंख्या वाढते, धावसंख्या पोचते ती 1. स्वतःचं खातं खोललेलं आहे, संघाचं पण खातं खोललेलं आहे ते या फलंदाजानं शुभम म्हात्रे पोचतोय 1 वर. कौस्तुभ, हो, एक्सलंट डिलिव्हरी, ब्रिलियंट डिलिव्हरी. मागील मॅच मध्ये आपण बघितलं होतं कौस्तुभनं दमदार सुरुवात केलेली. पहिलं षटक कौस्तुभनं फक्त 2 धावांचं टाकलेलं. 5 चेंडू मेडन, समाधान वास्कर सारख्या बलाढ्य आणि मातब्बर फलंदाजाला टाकलेले, बांधून ठेवलेलं. त्याचीच पुनरावृत्ती इथे करण्याचा प्रयत्न करतोय तो कौस्तुभ मात्र. ते तर्रार शोएब अख्तर सारखी त्याची बॉलिंग स्टाईल आहे. रनअप आहे, सर्कलच्या बाहेरून अजून 1-2 यार्ड तो धावत सुटतोय. कमीत कमी 15-20 पावलांचा त्याचा रनअप आहे. हो, ओव्हरपिच चेंडू होता, सरळ चेंडू जातोय तो लॉंग ऑफ मधील क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. पहिली 2 षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले आणि दुसरं षटक बॅटिंग पॉवर प्ले. पहिल्या षटकामध्ये फक्त 2च खेळाडू सर्कलच्या बाहेर. एक खेळाडू ठेवलेला आहे तो लॉंग ऑफ मध्ये, दुसरा खेळाडू ठेवलेला आहे तो डीप मिड विकेट मध्ये. आणि रोशन साळुंके ज्यानं 1 धाव घेतल्यानंतर स्ट्राईक दिली आहे ती शुभमला.
हो हो हो, अखूट टप्प्याचा चेंडू जल्लोष करतायत आज एनडीआर वॉरियर्स तळेखार मुरुडचे पाठीराखे. टाळ्यांचा कडकडाट होतोय. गोलंदाजीची धार कशी पाहिजे, गोलंदाजी कशी पाहिजे, टप्पा कुठे टाकायचा, टर्न किती द्यायचा आणि कुठे टर्न करायचा याचं प्रात्यक्षिक या मैदानावर दाखवतोय. प्रशंसनीय अशी गोलंदाजी करतोय तो कौस्तुभ म्हात्रे. हावी झालेला आहे फलंदाजांवर. ओमकार पाटील सारख्या एका चांगल्या तगड्या फलंदाजाची विकेट घेतली, ज्यानं याच खेळाडूंच्या विरुद्ध 50 केली होती. 51 धावांची खेळी या मैदानावर केली होती. त्या ओमकारला बाद केलंय. हा चेंडू भिरकावलाय. ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू होता आणि चेंडू जातोय वन बाउन्स सीमारेषा पार, कारंजाच्या पलीकडे चौकार. शुभम म्हात्रे चौकार मारला. प्रयत्न केला क्षेत्ररक्षकाने, भरपूर प्रयत्न केला, मात्र त्या प्रयत्नांना यश नाही आलं. प्रत्येक षटकामागची सरासरी 10ची आहे. 59 धावा केलेल्या आहेत. 60 धावांचं टार्गेट आहे. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत त्या 6. एक विकेट गेली ती ओमकार पाटीलची. रोशन साळुंके घोटचा हा खेळाडू, ज्या रायगड ठाणे मॅच झाली त्यातील कर्णधार एक बाजू त्यानं सांभाळून ठेवलेली आहे. आणि आता कौस्तुभची जागा कोण घेणार? प्रशांत तर दिसतोय स्क्रीनवर, ज्यांनी मागील मॅचमध्ये सुंदर गोलंदाजी केलेली, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यानं मिळवलेला. दुसरं षटक मला असं वाटतंय टाकणार आहे तो मसूद गजगे, माणगावचा हा खेळाडू. माणगाव प्रीमियर लीग गाजवलेला खेळाडू. माणगाव एरियामध्ये, रोहा एरियामध्ये, श्रीवर्धन, मसळा, मुरुड, जंजिरा हे सगळे परिसर गाजवून सोडलेला हा अष्टपैलू खेळाडू आहे तो मसूद गजगे. एक व्यावसायिक खेळाडू आहे. 5000 पॉईंट्सला त्याला विजय घाणेकरनं आपल्या टीममध्ये घेतलेलं आहे. लहू खेडेकर, विशाल कासकर हे या टीमचे ओनर आहेत आणि तयार आहे तो मसूद गजगे. रोशनचा टान्स थोडासा वेगळा आहे. अगोदरच जरा अँगल घेतोय, 30-35चा अँगल अगोदरच टान्स घेताना घेतोय. ऑन साईडला फटके मारण्याच्या तयारीमध्ये आहे तो रोशन. हो, जोरात चेंडू टाकला होता, पायावर आदळलाय. पंचांनी सांगितलंय स्टंप सोडून चेंडू जातोय. LBWचा अपील केलेला, मात्र प्रभाव नाही पडला पंचांवर. आणि एक धाव बाईची, लेग बाईची एक धाव मिळते. या एका धावेनं 7-1 बाद अशी अवस्था आहे ती दीक्षा राणी आणि अन्विका स्पोर्ट्सची. हो, लेग स्टंपच्या बाहेर. चालेल ओरडतायत तिकडून त्यांचे पाठीराखे. आज पाठीराख्यांनी खरंच मजा घेतलेली आहे. खूप मजा करतायत सगळे पाठीराखे. आपलाच खेळाडू जिंकला पाहिजे किंवा आपलीच टीम जिंकली पाहिजे ही आशा आहे दोन्ही संघातील पाठीराख्यांची. हा मारलाय आणि झेल. वाह, मस्त झेल टिपला. सरळ कव्हर मध्ये झेल टिपला गेला आणि हा अजून एक गडी बाद होतोय तो फलंदाज शुभम म्हात्रे. 5 या धावसंख्येवर एका मागोमाग एक अशा 2 विकेट्स गेलेल्या आहेत. आतापर्यंत आपण बघितलंय की शुभम म्हात्रेनं सामना केला 4 चेंडूंचा, 5 धावा त्यानं काढलेल्या आहेत. कौस्तुभ म्हात्रेनं कॅच पकडली ती मसूद गजगेच्या गोलंदाजीवर. मसूद गजगेनं यू टर्न दिलेला आहे या मॅचला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो की हा चेंडू कसा टाकला, बरोबर टायमिंग नाही जुळलं आणि उंच उडी मारून हा झेल टिपला गेला. सुंदर क्षेत्ररक्षण, म्हणजे गोलंदाज किती पट्टीचा असला तरी क्षेत्ररक्षणाची साथ त्याला पाहिजे आणि तशीच एक चांगली साथ क्षेत्ररक्षणाची पाहायला मिळते. छलांग लगावली, चित्त्यासारखी झेप घेतली त्यानं हवेमध्ये आणि हा झेल टिपला तो कौस्तुभ म्हात्रेनं. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत असं म्हटलं जातं आणि क्षेत्ररक्षकांची तीच भूमिका आज मैदानावर साकारली जाते ती एनडीआर वॉरियर्स तळेखार मुरुड या संघाच्या क्षेत्ररक्षकांकडून. 2 षटक पॉवर प्लेची. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये आपण क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बघितली तर दिसतंय की शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, गली, मिड ऑफ, शॉर्ट स्क्वेअर लेग आणि सर्कलच्या बाहेर बाकीचे क्षेत्ररक्षक ठेवले. भरपूर जल्लोष करतायत दोन्ही पाठीराखे. शाबाश बोलतायत. इम्पॅक्ट प्लेयर मैदानात
उतरलेला आहे तो रमेश पवार उर्फ आऊ. मागील मॅच मध्ये आऊन एनडी वॉरियर्स तळेखार मुरुड संघाविरुद्ध जबरदस्त अशी फलंदाजी केलेली. तोच आऊ मैदानात रमेश पवार. वाकडीचा हा खेळाडू बाईक्स आणि 4 व्हीलर पटकावलेला हा खेळाडू आहे. मात्र स्ट्राईक मध्ये उभा आहे तो रमेश पवार. आओ आणि हा झेल होता होता सुटलेला आहे. झेल घेणं फार महत्वाचं होतं. आऊ सारख्या फलंदाजाला जीवनदान म्हणजे एखाद्या जखमी वाघाला जीवनदान देण्यासारखा प्रयत्न केलेला क्षेत्ररक्षकानं. कुणाल कोंडालकरनं खूप प्रयत्न केलेला मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर हा झेल असल्या कारणानं झेल नाही झाला. मात्र लाजवाब अशी गोलंदाजी मसूद गजगेची. स्कोर आहे तो 9. 10 धावांची सरासरी प्रत्येक षटका मागे राखायची होती. स्ट्राईक मध्ये आता येतोय तो रोशन साळुंके यंग ब्रिगेड. रोशननं प्रहार केलाय सरळ हातामध्ये. अजून एक विकेट. दीक्षा राणी आणि अन्विका स्पोर्ट्स नागाव मोरबी संघाची जातीय. रोशन साळुंके बाद. रोशन साळुंके बाद होतोय. निराश अंतःकरणानं मैदानाच्या बाहेर जातोय. थोडीशी निराशा त्याच्या चेहऱ्यावर झळकते. 4 चेंडूंचा सामना त्यानं केला आणि 4 चेंडूमध्ये एक सिंगल रन. चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ गेला. खरं तर थोडासा स्लाइडली आत वळलेला चेंडू. क्षेत्ररक्षकानं मात्र कोणती चूक नाही केली. सुंदर झेल टिपला आणि अजून एक विकेट दीक्षा राणी आणि अन्विका स्पोर्ट्स नागाव मोरबी संघाची जातीय. ती म्हणजे रोशन साळुंके. अजूनही रमेश पवार जोपर्यंत मैदानावर असतील तोपर्यंत धावांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तिकडे प्रशांत सगळ्यांना चेअरअप करतोय. गाणेकर साहेब सगळ्यांना चेअरअप करतायत आणि मैदानात उतरतायत ते मास्टर माइंडेड इको संजय सोळंकी. आणि अशा या विपरीत परिस्थिती संजय सोळंकीसाठी नवीन नाहीयेत. बऱ्याचशा या विपरीत परिस्थितीमधून त्यांनी मार्ग काढलेला आहे. खोपोलीचे माजी नगरसेवक अविनाश तावडे आणि इक्कूचे बंधू लल्लू या मॅचचा आनंद घेत आहेत आणि त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत कैलास दादांच्या या आयोजनाला. संजय सोळंकी इक्कू जो या रायगड प्रीमियर लीग मध्ये शेवटची रायगड प्रीमियर लीग खेळणार आहे. सगळ्या दोन्ही टीमच्या सगळ्या मेंबर्सनी त्यांना मानवंदना दिली. इक्कूला असे प्रसंग नवीन नाहीयेत. मास्टर माइंड आता त्याला या रायगड प्रीमियर लीग मध्ये पुन्हा एकदा सिद्ध करण्यासाठी एक अग्निपरीक्षेतून जावं लागणार आहे. तयार आहे तो संजय सोळंकी. 5व्या क्रमांकावर आलाय. ओ हो हो हो. टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली चेंडूनं. आखूट टप्प्याचा चेंडू होता म्हणजे पुढे पण जाता आलं नाही मागे येता आलं नाही. चेंडू गेला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये आणि संजय सोळंकीला माहिती आहे की आता या गोलंदाजाला मारण्यात काय अर्थ नाहीये. याला डिफेन्सिव्ह पद्धतीनं खेळलं पाहिजे. आपण कसं तरी हे षटक संपवलं पाहिजे आणि त्याच रणनीतीमध्ये दिसतोय तो संजय सोळंकी. संजय सोळंकीने कट केला चेंडू. एक काढली धाव. म्हणजे जास्त जर काय मिळत नसेल तर थोडक्यात समाधान मानणारा संजय सोळंकी. परिस्थितीनुसार खेळ करणारा हा एक अनुभवी खेळाडू आहे. संजय सोळंकीनं 1 धाव काढली. दुसरं षटक संपलेलं आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत आता तरी त्या दीक्षा राणी अन्विका स्पोर्ट्स नागाव मोरबी या संघाच्या. याच 2 टीम दरम्यान दुसरी मॅच झालेली आजच्या दिवसातील. त्यामध्ये नागाव मोरबी संघ जिंकलेला आणि 51 धावांची खेळी केली होती ती ओमकार पाटीलनं. सुदर्शन गावडे आणि तुषार वाजंत्री यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 5000 रुपयांचं पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. बघूया विकेट हॅट्रिक मिळते की अजून धावा इथे मिळत आहेत. 2 षटकं झालेली आहेत. पहिल्या षटकामध्ये 6 दुसऱ्या षटकामध्ये 3. कौस्तुभ मात्रेनं चांगली गोलंदाजी केली आणि त्यानंतर त्याच्यापेक्षा चांगली गोलंदाजी मसूद गजगेनं केलेली आहे. सर्व प्रेक्षक भरलेले आहेत दोन्ही बाजूने. मॅक्झिमम प्रेक्षक एनडीआर वॉरियर्स तळेखार मुरुड वरून आलेले दिसत आहेत आणि मोरबी नागाव जवळच असलेलं हे गाव अगदी हाकेच्या अंतरावर हे गाव आहे. तिथूनही बरेचसे प्रेक्षक ही मॅच पाहण्यासाठी आलेले आहेत. लाईव्ह जे प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत त्या सर्व प्रेक्षकांचं पुनश्च मनापासून आपण हार्दिक स्वागत करूया. अटीतटीचा सामना होणार यात तीळ मात्र शंका नाहीये.
कौस्तुभ कोट्यातलं आपलं शेवटचं षटक टाकतोय आणि संघाचं तिसरं. हो स्टायलिश पद्धतीने क्या बात आहे इक्को आणि वॉट ऑफ फिल्डिंग एक्सलंट फिल्डिंग वॉट ऑफ फिल्डिंग क्रिकेटचा दर्जा बघा. टाळ्या वाजून या क्षेत्ररक्षकाचं तेजस काटकरचं अभिनंदन केलं जात आहे. तेजस छा गए. क्रिकेटमध्ये नुसती बॅटिंग आली म्हणजे क्रिकेट नाही, बॉलिंग आली म्हणजे क्रिकेट नाही, तर फिल्डिंग पण पाहिजे. आणि कसं फुटबॉल सारखा हा चेंडू त्यांना आत ढकलला, घाणेकरांनी लगेच तो पकडला आणि फेकला. तो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, गोलंदाजाच्या हातामध्ये बेस्ट फिल्डिंग, एअरटाईट फिल्डिंग आता आपल्याला पाहायला मिळते या डू ऑर डायच्या मॅच मध्ये. एनडीआर वॉरियर्स संघाकडून सगळे एफर्ट्स पणाला लावलेले आहेत. क्रिकेटमध्ये जे 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 चांगलं आहे ते या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. कौस्तुभचा चेंडू मारलाय मिड विकेट मध्ये, जातोय 6 धावांसाठी आणि इक्कूचा संजय सोळंकीचा हा ब्रँडेड षटकार. बराच वेळ वाट बघत होता. वाघ असाच उपाशी नाही राहणार, गवत नाही खाणार हे सगळ्यांना माहिती आहे. इक्कू मध्ये गुणवत्ता आहे, अनुभव आहे. अखूट टप्प्याचा चेंडू त्याला मिळाला आणि त्यानं जसा भिरकावला, कॉन्फिडंट होता त्याला की आता हा षटकार जाणार आणि चेंडू गेला मिड विकेट सीमारेषे पलीकडे. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. एक दर्जेदार क्रिकेट, एक स्टँडर्ड क्रिकेट, एक आव्हानात्मक क्रिकेट आज आपल्याला पाहायला मिळतंय रायगड प्रीमियर लीगच्या या मैदानावर. ओव्याचं हे मैदान आहे. डे नाईट टुर्नामेंट यंदाच्या वर्षीचं हे वेगळं आकर्षण राहिलेलं आहे. आणि या वर्षी या 6व्या दिवसातला हा शेवटचा सामना आपण इथे पाहतोय फ्लड लाईट मध्ये. फ्लड लाईटचा भरपूर अनुभव आहे तो संजय सोळंकीकडे. खोपोलीमध्ये ग्रामीण क्रिकेट सुद्धा भरपूर खेळलेले आहेत. व्यावसायिक क्रिकेट खेळलेले हे संजय सोळंकी, लेदर क्रिकेट खेळलेले संजय सोळंकी आहेत. मात्र हार सहजासहजी मानायला तयार नाही आहेत. एक बाजू लावून धरण्याचा त्यांच्याकडून प्रयत्न सुरू होतोय तो इक्कूचा. हा चेंडू कौस्तुभचा. हो डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळलाय, अकलेनं हा चेंडू मारलाय. 1 धाव तर घेतलेली आहे, दुसरीसाठी सरसावलेत आणि 2 धावा धावून पूर्ण लागला मला असं वाटतं हाताला. यष्टीरक्षकांच्या हाताला चेंडू थोडासा लागतोय. रोहित पाटील आणि दीपक पाटील खोपोली यांच्याकडून रायगड प्रीमियर लीगला शुभेच्छा आलेल्या आहेत. तिकडे खोपोलीकर, कर्जतकर, खालापूरकर मॅच बघताय. टीव्ही त्यांनी ऑन ठेवलेला आहे आणि ऍक्शन रिप्ले मध्ये जर का चेंडू हातामध्ये आला असता यष्टीरक्षकांच्या तर मात्र करीबी मामला कदाचित झाला असता. बाल बच गए संजय सोळंकी. शेवटची रायगड प्रीमियर लीग आहे ती संजय सोळंकीची. 40+ झालेले आहे. त्याने डिक्लेअर केलंय आता मात्र तरुणांना आम्ही संधी देणार. आमच्यामध्ये क्षमता असेल तरीही आम्ही तरुणांना संधी देणार, कारण त्यांचं युग येणार आहे. ऑफस्टंपच्या बाहेर हा चेंडू, वाईटचा इशारा पंचांकडून केला जातोय. चाणक्य क्रिकेट मधलं, रायगड टेनिस क्रिकेट मधला चाणक्य ज्याला म्हटलं जात तो संजय सोळंकी. आमच्या प्रवीण दुगाड यांचा अगदी लाडला असा हा खेळाडू आहे संजय सोळंकी. 1 षटकार मारलाय, सिंगल डबल पण त्यांनी सोडलेली नाही. डबलच्या 2 धावा घेतल्या 2 वेळा, सिंगल एकदा घेतले. एकतर चेंडू त्यानं सरळ डॉट जाऊन दिला. म्हणजे ही सगळी परिपक्वता आहे ती सहज आलेली नाही. 20-25 वर्षांच्या अनुभवानंतर या संजय सोळंकी मध्ये आलेली आहे. आणि हे यंग टॅलेंट कौस्तुभ म्हात्रे चांगली गोलंदाजी करतोय. हो कौस्तुभ म्हात्रे यंग टॅलेंट आहे. मी सांगितलेलं थोडासा आखोड चेंडू त्यानं हा ठेवलेला आहे. चेंडू मारायचा होता मात्र चेंडू यशावला तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पंकज देसाई परळीवरून बरेचसे जण या मॅचचा आनंद घेत आहेत. परळी, सुधागड, पाली सगळे जण या मॅचचा आनंद घेत आहेत. आमचे देसाई साहेब पण या मॅचचा आनंद घेत असतील. हा चेंडू मारलाय, हवेमध्ये आहे, झेल होणार की नाही आणि झेल झालेला आहे. सुंदर झेल टिपलेला आहे. फलंदाज संजय सोळंकी बाद. संजय सोळंकी नाराज होतोय, थोडासा चेहऱ्यावर नाराजी दिसतीये, परंतु संजय सोळंकी मात्र प्रयत्न त्यानं भरपूर केले. अंपायरनं सुद्धा त्याला बघा त्याला हात मिळवलेला आहे. सगळे खेळाडू जवळ येऊन त्याची वाहवा करतायत, कारण 40च्या वरती सुद्धा अशा प्रकारचं क्रिकेट खेळणं हे खाऊ नाहीये. आणि अजूनही या यंग टॅलेंटच्या समोर एक चांगलं क्रिकेट खेळलेलं आहे ते संजय सोळंकीनं. फटका थोडासा फसला, जस्ट फक्त 1 यार्डचं अंतर राहिलं होतं, मात्र क्षेत्ररक्षकानं सुंदर झेल टिपला
महेंद्र अंधेरेनं सुंदर झेल टिपला आणि बाद होत आहेत ते संजय सोळंकी. कमॉन कमॉन इकडून ओरडतायत एनडी वॉरियर्सचे सगळे पाठीराखे. विघ्नेश माळी अलिबाग वरून आनंद घेतायत या मॅचचा. बरेचसे जण या मॅचचा आनंद घेतायत. आमचे गोरक्ष पवार या मॅचचा आनंद घेतायत. ॲडव्होकेट मनोज शिंदे आणि तुषार शिंदे ही या मॅचचा आनंद घेतायत. दिलीप भोपी या मॅचचा आनंद घेतात. आमचे दिलीप मस्कर, दिलीप म्हात्रे, संतोष वाणी, संजय भंडारकर, संतोष दळवी, संतोष खारकर या मॅचचा आनंद घेतात. अतिशय सुंदर चेंडू मात्र भिरकावला आहे तो मिड विकेटला. एक सिंगलच मिळते. शाबास शाबासचा आवाज येतोय. खुश आहेत कौस्तुभवर सगळे कारण कौस्तुभने विकेट कोणाची काढली? संजय सोळंकीची, जो डेंजर मॅन होऊ शकत होता, घणाघाती प्रहार करू शकत होता. ड्रिंक टाइम झालेला आहे. 3 षटकं संपलेली आहेत आणि आमची बग्गी मैदानाकडे जाईल का? ड्रिंक वाले वॉटर. दोन्ही फलंदाज मैदानात आहेत बघा. ओमकार शिगवण आणि रमेश पवार. दीक्षा राणी आणि अन्विका स्पोर्ट्स नागाव मोरबीच्या खेळाडूंनी लगातार 3 षटकार जर मारले तर ओनर संकेत म्हात्रे यांच्याकडून 5,000 रुपयांचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. आणि इकडे आमचे सरपंच तुषार वाजंत्री यांनी विकेट हॅट्रिक साठी 5,000 लावलेले आहेत बघा. आमिष तर टाकलेली आहेत. 10,000 जण या मॅचचा आनंद घेत आहेत. रात्रीचे वाजलेले आहेत 12:15, 11:40 आणि 2:88 होते सुरुवातीला. 2,89,407 सबस्क्रायबर आता 24 लाईव्ह इव्हेंटचे झालेले आहेत. आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन दाबा आणि आम्हाला सहकार्य करा. सत्यवान म्हात्रे आमचा या मॅचचा आनंद घेत आहेत. खजिनदार सत्यवान म्हात्रे. दोन्ही टीम तसं पाहिलं तर अगदी समप्रमाणात चाललेले आहेत. दोन्ही टीम मध्ये अष्टपैलू खेळाडूंचा भरणा आहे. दोन्ही टीम मध्ये दिग्गज खेळाडूंचा भरणा आहे. धावा झालेल्या 55, 56 धावांचं टार्गेट होतं. 56 धावांचा पाठलाग करायचा होता. प्रत्येक षटकामागं 10 धावांची सरासरी पाहिजे होती. आता मात्र 3 षटकांमध्ये धावा झालेल्या आहेत त्या फक्त 22. 18 चेंडूमध्ये अजूनही 38 धावांची गरज आहे. म्हणजे साधारण 13 धावांची सरासरी राखावी लागणार आहे जिंकण्यासाठी. विकेट हॅट्रिक साठी 10,000 सुजित गावडे, सुदर्शन गावडे, तुषार वाजंत्री यांच्याकडून. ट्रेंड बघा, आपण ट्रेंड बघतोय. जो ब्राऊन ट्रेंड आहे तो अगोदर फलंदाजी करणारा एनडीआर वॉरियर्सचा आपण बघतोय. तो सरळ गेला होता. मात्र हा दुसरा दीक्षा आणि अन्विका नागाव मोरबीचा जो ग्रीन ट्रेंड आहे तो मात्र हळूहळू पुढे चालला. 18 चेंडूमध्ये 38 धावांची गरज आहे ती जिंकण्यासाठी. दीक्षा राणी आणि अन्विका स्पोर्ट्स नागाव मोरबीची. खरं तर ओमकारनं 50 केलेली पहिल्या मॅच मध्ये, त्यामुळे मॅन ऑफ द सिरीज किंवा बेस्ट बॅट्समनच्या रेस मध्ये तो हळूहळू चाललेला. मात्र 2 मॅच मध्ये त्याला तेवढं काही करता आलेलं नाहीये. मागील मॅच मध्ये बाद झाला ओमकार, मात्र बाकीच्या पाठीराख्यांनी चांगली भूमिका बजावली, सहचारणीची भूमिका बजावली, वेळेला उपयोगी पडले ते. तशीच जर उपयुक्तता आता या फलंदाजांनी दाखवली तर दीक्षा राणी आणि अन्विका स्पोर्ट्स नागाव मोरबी जिंकेल. पण जर का एनडीआर वॉरियर्स तळेखार मुरुड संघानं सटीक लाईन आणि लेनची गोलंदाजी केली ती जी त्यांनी आतापर्यंत केलेली आहे 3 षटकांमध्ये, तर वॉरियर जिंकू शकते. प्रहार केलाय लॉंग ऑन मध्ये, झेल टिपला जातोय आणि अजून एक फलंदाज बाद होतोय, ओमकार शिगवण. ओमकार शिगवण बाद होतोय. एका मागोमाग एक असे 4 खेळाडू आतापर्यंत बाद झालेले आहेत. तुषार वाजंत्री यांच्याकडून विकेट साठी 500 रुपयांचं हे पारितोषिक आलेलं आहे ते प्रशांत मोहारेला. आज मला असं वाटतं प्रशांत मालामाल होऊन जाणार. प्रत्येक मॅच मध्ये विकेट कमवतोय, विकेट घेतोय, प्राइजेस कमवतोय
आणि नक्कीच आज खर तर चंगळ आहे ती सर्व खेळाडूंची. प्रशांतनं विकेट घेतलेली आहे, पहिल्या चेंडूवर त्याला विकेट मिळवलेली आहे आणि जर का त्यानं विकेट हॅट्रिक घेतली तर 10,000 रुपयांचं पारितोषिक त्यांना सुजित गावडे, सुदर्शन गावडे आणि तुषार वाजंत्रे यांच्याकडून मिळेल. चांगलं क्रिकेट आहे, स्टँडर्ड क्रिकेट आहे आणि या मैदानावरचा इतिहास आपण आजपर्यंत बघितलेला आहे की कोणतीच मॅच अशी एकतर्फी झालेली नाहीये. प्रत्येक मॅच मध्ये आपल्याला उलटफेर बघायला मिळाले, प्रत्येक मॅच मध्ये चढ उतार बघायला मिळालेले आहेत आणि या मॅच मध्ये पण तसेच चढ उतार बघायला मिळावे अशी तमाम सर्व क्रीडा रसिकांची इच्छा आहे. 18 चेंडूमध्ये 38 धावांची गरज होती, आता 17 चेंडूमध्ये 38 धावांची गरज आहे ती नागाव मोरबीला. आमचे अजय भोईर दमलेत, थकलेत, पण अजूनही ते जागे आहेत, मॅचचा आनंद घेत आहेत, पाहुण्यांचं स्वागत करतायत आणि आयोजनाकडेही बघतायत. प्रशांत तयार, समोर फलंदाज प्रफुल्ल ठाकूर, एक वेल एक्सपिरियन्स मॅन, उरणची आणबान शान, सिनियर प्लेयर. प्रफुल्लची बॅटची कडा घेऊन चेंडू गेला थर्ड मॅन मध्ये, एक धाव मिळालेली आहे. जुनं ते सोनं, ओल्ड इज गोल्ड असं म्हटलं जातं आणि हे जुनं ते सोनं आज मैदानावर काहीतरी करामत करेल अशी नागाव मोरबीच्या पाठीराख्यांची कदाचित इच्छा असेल. 16 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 37 धावांची गरज आहे आणि अजूनही रमेश पवार आऊ मैदानामध्ये आहे. बायकर मॅन, 4 व्हीलर मॅन या खेळाडूला सगळेजण संबोधतात आणि असा हा एक अष्टपैलू खेळाडू. जोपर्यंत रमेश पवार विकेटवर आहे तोपर्यंत आशा आहेत त्या ओमकार पाटीलच्या पाठीराखांना. फुलटॉस चेंडू जमीन लगतचा फटका मारलाय. लॉंग ऑन मध्ये एकच सिंगल मिळते. हळू 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 हा रथ चाललेला आहे तो दीक्षा राणी अन्विका स्पोर्ट्स नागाव मोरबीचा. एनडीआर वॉरियर्स स्वतःला थोडस सुस्थितीमध्ये पाहतोय. 15 चेंडू मध्ये आता जिंकण्यासाठी 36 धावांची गरज आहे ती नागाव मोरबीला. अटी-तटीचा सामना आहे. 1-2 षटकार मारले गेले तर या मॅच मध्ये पुन्हा रंगत निर्माण होऊ शकते. बघूया. आणि मारण्याचा प्रयत्न केलाय, टायमिंग नाही जुळलं, झेल टिपला जातोय. महेंद्र अंधेरेनं झेल टिपला आणि अजून एक गडी बाद होतोय तो दीक्षा राणी अन्विका स्पोर्ट्स नागाव मोरबी संघाचा. मागोमाग एक असे विकेट जात आहेत दोन्ही बाजूला. मला असं वाटतं जे प्रेक्षक आहेत ना ते एनडीआर वॉरियरचे आहेत. बरोबर, जरा डाव्या बाजूने आवाज येऊ द्या. येस, आता उजव्या बाजूने आवाज येऊ द्या. आता दोन्ही बाजूने आवाज येऊ द्या आणि टाळ्या येऊ द्यात. क्या बात आहे. आज खरोखर तळेखार मुरुडकरांनी आज हे मैदान जिंकलेलं आहे, पाठीराख्यांनी जिंकलेलं आहे, प्रेक्षकांनी जिंकलेलं आहे. एवढं रात्र झालेली आहे 11:15 तरीही मैदान सोडायला तयार नाहीयेत आणि लाईव्ह 10,000 साधारण प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यातले मला असं वाटतं निम्मे हे मुरुड, जंजिरा, तळा, श्रीवर्धन याच एरियातले कदाचित असतील. महेंद्र शेठ दळवी फॅन क्लब या मॅचचा मनमुराद असा आनंद घेतोय आणि त्या फॅन क्लबचंही आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तुडुंब गर्दी मैदानावर, तशीच लाईव्ह प्रेक्षकांची गर्दी वाढलेली आहे. प्रशांत मोहरे 2 विकेट त्यानं आता घेतलेल्या आहेत, 2च धावा दिलेल्या आहेत 4 चेंडू मध्ये. 2 चेंडू या षटकातील अजूनही बाकी आहेत. भानुदास, वाईटचा इशारा. भानुदास मात्र पण काय कच्च्या गुरुचा चेला नाही. त्याने बरेचसे टुर्नामेंट स्वतःच्या संघाला जिंकून दिलेले आहेत. लेफ्टी हार्ड हिटर आहे. बामण डोंगरीचा हा खेळाडू आहे, पनवेल तालुक्यातून बिलॉंग करतो तो भानुदास मात्रे. 8व्या क्रमांकावर आलाय. ऑलराऊंडर खेळाडू आहे. शेवटचा येणारा 11वा खेळाडू पण षटकार मारण्याची क्षमता ठेवतोय. हो, स्लोवर डिलिव्हरी टाकली आहे. फक्त चेंडू कट केलाय, दिशा दिली आहे. या चेंडूवर मिळतीये ती एक सिंगल रन. दोन्ही फलंदाज लेफ्टी. 13 चेंडू मध्ये आता 34 धावांची गरज आहे. टार्गेट आहे ते वाढत 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 चाललेलं आहे. फरक वाढत चाललेला आहे. आस्किंग रन रेट जो आहे तो आस्किंग रन रेट, रिक्वायर्ड रन रेट हळूहळू हळूहळू वाढत चाललेला आहे. साधारण 15, 16, 17चा रन रेट होत चाललाय. ऑप्शनच्या बाहेर पुन्हा एकदा वाईटचा इशारा पंचांकडून.
प्रशांत मोहारे, त्याला माहिती आहे लेफ्टी बॅट्समन ऑन साइडला स्ट्रॉंग असतात, त्यामुळे ऑप्सम आणि ऑप्समच्या बाहेर लाईन आणि लेंथ त्यानं ठेवलेली आणि त्या नादामध्ये थोडस एक्स्ट्रा बाहेर चेंडू ठेवतोय. वाईडचा इशारा पंचांकडून येतोय. 13 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी नागाव मुरबीला 33 धावांची गरज आहे. 13-33. प्रशांत मोहारे तयार आहे. राईट आर्म राऊंड आणि हा चेंडू मारलाय कव्हरच्या दिशेनं, मात्र क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे. गोलंदाज हुशार आहे प्रशांत. क्षेत्ररक्षक अशा ठिकाणी तैनात केलेलं आहे की तिथेच चेंडू मारला गेला पाहिजे. दोन्ही फलंदाज शांत चित्ताने खेळतात. त्यांना माहिती आहे अगोदरचे आतापर्यंतचे आपले 1 2 3 4 5 6 विकेट्स गेलेले आहेत. अशा वेळेला हे आता टेलेंडर्स आहेत, शेवटचे खेळाडू आहेत, तळाचे खेळाडू आहेत आणि हे तळाचे खेळाडूंवर प्रेशर आहे. विकेट पण नाही गेली पाहिजे, धावा पण आल्या पाहिजेत. 12 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 32 धावांची गरज. प्रत्येक षटकामाग 16 धावांची सरासरी राखावी लागेल. सुनील पाटील आमचे बाहेर बसलेले आता आत आलेले आहेत, मॅच मध्ये आलेले आहेत. ओमकार पाटील त्यांचा पुतण्या आहे. आमचे अनिल दादा इथे बसलेले आहेत. अनिल दादा पण मॅचचा आनंद घेत आहेत. विकी इथे बसलेले आहेत, या मॅचचा आनंद घेत आहेत. आणि क्रिकेटमध्ये असं बऱ्याच वेळा होत असतं, जिंकणारे हरतात, हरणारे जिंकतात. व्यासपीठावर आमचे गुरुदादा अजूनही बसलेले आहेत. शेवटपर्यंत गुरुदादा रोज असतात, शेवटपर्यंत, अगदी शेवटचा चेंडू पडेपर्यंत गुरुदादा इथून हालत नाही. आयोजनामध्ये त्यांचा खूप मोठा मोलाचा वाटा आपण आतापर्यंत पाहिलेला आहे. विनायक घाग मॅचचा आनंद घेत आहेत. खार मुंबईवरून ते मॅच पाहतायत. शुभम ठाकूर हेही इथे आलेत. सगळेजण आता मॅच मध्ये आलेत बघा. 12 चेंडू जिंकायला 32 धावांची गरज आहे. स्ट्राईक मध्ये रमेश पवार. रमेश पवारला मसूद गजगेनं थोडस चकवलंय. यष्टीरक्षकानं आपलं काम चोख बजावलेलं आहे. 11-32चं समीकरण आलेलं आहे. 1-2 षटकार या मॅचचं चित्र पलटवू शकतात, परंतु ते षटकार चौकार द्यायला तयार नाहीयेत ते मसूद गजगे. शॉर्ट पिच चेंडू मारलाय मात्र लांबी कमी पडली. क्षेत्ररक्षकाकडून मिसफिल्ड होते. 2 धावा या चेंडूवर मिळतायत. या 2 धावांनी समीकरण बदलतंय. येणाऱ्या 10 चेंडू मध्ये 30 धावांची गरज आहे. आता ही बाउंड्री आहे, थोडी लांब वाटायला लागलेली आहे फलंदाजांसाठी. प्रेशर क्रिएट झालेलं आहे. मात्र या प्रेशर मधून वाट जर या फलंदाजांनी काढली, भानुदास म्हात्रे आणि रमेश पवारनं, तर मात्र त्यांच्यासारखे हिरो तेच. मसूद गजगे तयार. राईट मोवा हा मारलाय, हवेत गेलाय, टायमिंग बरोबर नाही जुळलं. मसूद गजगे येतो आणि वॉडा कॅच. जबरदस्त झेल टिपला मसूद गजगेनं आणि एका नामवंत फलंदाजाची विकेट घेतलेली आहे, ती म्हणजे रमेश पवार औयाची. संतोष चौधरी शिरडोन वरून या मॅचचा आनंद घेत आहेत. RPL चा हा प्रवास संजय सोळंकीलाही त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. ते संतोष चौधरी यांचंही स्वागत. विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक मिळवलंय ते मसूद गजगे न तुषार वाजंत्री, सरपंच कोकबन यांच्याकडून. मॅच मध्ये आता थोडासा ढिसाळपणा यायला लागलेला आहे, परंतु क्रिकेट आहे, अनिश्चिततेचा खेळ आहे. सरड्याप्रमाणे रंग बदलणारं हे क्रिकेट. बघूया या शेवटच्या 2 षटकांमध्ये काही रंग बदलेल का. परंतु आतापर्यंतचा जर लेखाजोखा बघितला तर या मॅच वर कब्जा मिळवलेला आहे तो NDR वॉरियर्स तळेखार मुरुड या संघानं. विजय घाणेकरांच्या सगळ्या स्क्वॉडनं ताबा मिळवलेला आहे, परंतु अजूनही काहीही सांगू शकत नाही. मसूद गजगे तयार. प्रहार करण्याचा प्रयत्न. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू होता, जातोय मिड ऑफ मध्ये आणि रात्र आता होत चाललेली आहे. ड्यू फॅक्टर काम करायला लागलेला आहे, त्यामुळे चेंडू बाहेर जास्त जात नाही.
घणाघाती प्रहार करण्याचा प्रयत्न फलंदाज करतायत, मात्र हा चेंडू सीमारेषे पलीकडे जायला तयार नाहीये. तिसऱ्या षटकामध्ये एक षटकार गेला होता दुसऱ्या चेंडूवर, त्याच्यानंतर एकही चौकार मात्र आलेला नाही. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना लेफ्टी बॅट्समन भानुदास म्हात्रेसाठी बदलण्याचा प्रयत्न. ऑनसाइड मधील एक खेळाडू, ऑफसाइड मधील एक खेळाडू, ऑनसाइड मधील एक खेळाडू आता ऑफसाइडला घेतला जातोय. ऑफसाइड मध्ये आपण बघतोय एकूण 1 2 3 4 5 खेळाडू ऑफसाइड मध्ये आणि 4 खेळाडू ऑनसाइडला तैनात केलेले आहेत. ते भानुदास म्हात्रेसाठी. हा चेंडू भानुदासला मारलाय चेंडू, मात्र सरळ हातामध्ये क्षेत्ररक्षकाच्या आणि अजून एक विकेट जातीये. ती दीक्षा राणी अन्विका स्पोर्ट्स नागाव मोरबीची सफलता मिळते ती मसूद गजगेला. रोहित गायकर हेही या मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. बरीचशी मंडळी ही तळेखार मुरुडच्या बाजूनं मॅच बघायला आलेली आहे. आपण बघतो ऍक्शन रिप्ले मध्ये ऑफसाइडच्या बाहेरचा हा चेंडू होता, मारला होता लॉंग ऑफ मध्ये आणि झेल पण सहज लिलया टिपला गेला. समीकरण बदललेलं आहे. आता येणाऱ्या 7 चेंडू मध्ये 29 धावांची गरज. ही पहिली एकतर्फी मॅच होईल का, हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. 7 चेंडू शिल्लक आहेत. या षटकातील शेवटचा चेंडू आहे या षटकातील आणि तो घेऊन येत आहेत ते मसूद गजगे. या चेंडूवर जर का षटकार आला तर नागाव मोरबी परत येऊ शकते या मॅच मध्ये. फुलटॉस आणि वळवलाय फक्त चेंडू. एक धाव घेतली, दुसरी धाव धोकादायक धावचीत होतोय, अजून एक गडी बाद होतोय आणि NDR वॉरियर्स तळेखार मुरुड संघाला अजून एक सांघिक सफलता मिळते. फलंदाज बाद होतोय तो रत्नदीप चौधरी. निराश अंतःकरणाने रत्नदीप चौधरी मैदानाच्या बाहेर जातोय. अशा ऐन वेळेला ही जी विकेट आहे ही विकेट रनआउटची विकेट जिव्हारी लागली असेल कदाचित ओमकार पाटीलला. दीक्षा राणी आणि अन्विका स्पोर्ट्स नागाव मुरबीचा कॅप्टन ओमकार पाटील पहिल्या मॅच मध्ये 50 करतोय आणि त्याचाच संघ आता मात्र या डू ऑर डायच्या मॅच मध्ये आता विजयासाठी झगडतोय. हीच तर क्रिकेट मधली अनिश्चितता आहे. विकी पाटील जागेवरून आता उठलेले आहेत, तेही आता मला असं वाटतंय बाहेर पडण्याच्या तयारीमध्ये आहेत. 6 चेंडू शिल्लक आहेत, जिंकण्यासाठी 28 धावांची गरज आणि शेवटची जोडी मैदानात महेश म्हात्रे वयाळचा हा खेळाडू आहे. बरीचशी मैदानं महेश म्हात्रेनं गाजवलेली आहेत, फलंदाजी मध्ये पण गाजवलेली आहेत. आमचे प्रवीण गायकर इथे आलेले आहेत कॉमेंटेटर हिंदीचे. उद्या त्यांची कॉमेंट्री आपल्याला ऐकायला मिळेल. आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्याकडून सरपंच विजय घाणेकर यांना शुभेच्छा आलेल्या आहेत. शेवटचं षटक शिल्लक, 6 चेंडू मध्ये 28 धावांची गरज आहे. अनिल दादा अजून जाऊ नका. हो, ऑफ स्टंपच्या बाहेरचा हा चेंडू निर्धाव. षटकार पाहिजेत आता, प्रत्येक चेंडूवर षटकार मारावे लागतील कारण 5 चेंडू शिल्लक आहेत, जिंकण्यासाठी 28 धावांची गरज आहे. निखिल धारवे शेवटचं षटक घेऊन आलेला आहे. सर्वे मुरुडचा हा खेळाडू 2000 पॉइंट्सला याला घेण्यात आलं होतं. बघूया निखिल धारवे काय करणार. आणि हा चेंडू भिरकावलाय हवेत, झेल होईल का आणि झेल टिपला जातोय. ऑल आउट आणि एनडीआर वॉरियर्स जल्लोष करा. एनडीआर वॉरियर्स हा संघ जिंकलेला आहे. विजय संघाचा हार्दिक अभिनंदन. सुजित गावडे यांच्याकडून समालोचकांसाठी 500 रुपयांचं बक्षीस आलेलं आहे. सुजित गावडे यांचा आम्ही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. बघा किती आनंदोत्सव साजरा करतायत मुरुड वरून आलेले हे सगळे पाठीराखे. एनडीआर वॉरियर्स तळेखार मुरुड 12वा संघ ठरतोय सुपर 16 मधला. विजय संघाचं अभिनंदन. सरपंच साहेबांना उचलून घेतलेलं आहे. विजय घाणेकर कर्णधार आहेत या टीमचे. जल्लोष करतायत सगळे पाठीराखे हे एनडीआर वॉरियर्स तळेखार मुरुड संघाचे. सत्यवान म्हात्रे साहेब तुमचाही मनापासून धन्यवाद. आणि एनडीआर वॉरियर्स तळेखार मुरुड संघाच्या पाठीराख्यांना विनंती आहे
की आपण सावकाश घरी जा, आनंदात घरी तुम्ही जाणारच आहात, पण सावकाश घरी जा, हळू वाहने चालवा, सावकाश वाहने चालवा. पंचांचा सन्मान आम्ही इथे करतोय. मॅन ऑफ द मॅच मसूद गजगे. मॅन ऑफ द मॅच मसूद गजगे. 2 षटकं 4 विकेट एनडीआर वॉरियर्स. बघा, महेंद्र अंधेरेने 16 धावा केल्या होत्या 9 चेंडूमध्ये. कुणाल कोंडालकरनं 8 चेंडूमध्ये 14 धावा. विजय घाणेकरनं 6 चेंडूमध्ये 9 धावा आणि विजय मिळवलेला आहे तो एनडीआर वॉरियर्स तळेखार मुरुड संघानं. उत्तम गोलंदाजीच्या जीवावर 2 षटकांमध्ये 4 विकेट्स मसूद गजगेने घेतल्या आणि मॅन ऑफ दी मॅचचा अवॉर्ड जातोय तो मसूद गजगेला. आमच्या पंचांचा सन्मान आम्ही इथे करतोय. पंच प्रीतम. हॅलो सर, नक्कीच आपण सन्मान करूया आमचे उत्कृष्ट पंच फिरोज खान सर. सर यायचं आहे.